अजित पवारांबरोबर माझी सॉफ्ट भूमिका आहे आणि त्या तटकरेंबद्दल नाहीये. तटकरे साहेब ही दोन भूमिका आहेत, त्यांच्या दोन नाहीत का? अजित दादांना ज्यावेळेस शिवीगाळ केली गेली, घाण बोललं गेलं, त्यावेळेस हेच नेते का नाही बोलले, का नाही हल्लं जाऊन? इथं आमचा मराठीचं एक पोरग शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन गेलं तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं. इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का? तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागेल ना. तुम्ही जर असं केलं असतं ना, तुमच्या नेत्याला अजितदादांना शिव्या दिल्यात, पवार घराण्याला शिव्या दिल्या, ते राजकारण जवळ आम्हाला नाही देणे घेणे, त्यांचा पक्ष कोणचा आहे, आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचे. पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं म्हणून. ज्यावेळेस अजितदादांना घाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाचं, त्यावेळेस ह्याच नेत्याने जर त्यांना बदाड असतं तर आम्ही आज म्हणलो असतो त्यांच्याला सुद्धा धोपटी देते, आपल्याला सुद्धा मारलं, काय नाही बरोबर केलं ते न्याय करते. तुमच्याकडे न्याय नाहीये. मनोज दादा, तुम्ही तटकरेवर आरोप केलेले आहे, या प्रकरणामध्ये तटकरेंना सुद्धा आरोपी करा असं तुमची मागणी राहणार आहे? आता षडयंत्र त्यांनी रचलंय, कुणी रचलंय? तुम्हाला सांगितलं ना, परळीचं एका गुंडानं इथून मारून इथं मास आणायला लावला, यांनी सुद्धा इथंच येते. मला जायचं आहे ठाणा असं सांगा म्हणलेत, विजूभाई म्हणते. मग ते गुंडाची टोळी चालणार, अजित चिटकून सदरावरच बसू तुझी. कालच्या षडयंत्राचा आका कोण आहे? हे काय नवीन न्यू आका, तटकरे साहेब न्यू आका, दुसरं कोण? मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो, हे त्यांना पण माहिती. परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधं नाही. त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधी गोष्ट नाहीये. छगन भुजबळ म्हणतायत एखाद्या नेत्यापुढे असं पत्ते फेडणं हे चुकीचं आहे म्हणतात. त्याला काय कळत आहे? गेलेल्या माणसाचे प्रश्न विचारतात तुम्ही पुढे.